दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सहभाग घेतला होता आणि या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी सहभाग घेतल्यानंतर गदारोळ सुरू झाला असा आरोप करत आज च्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ज्याप्रमाणे आंदोलन केलं गेलं हे आंदोलन चुकीच्या पद्धतीचं आहे असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज काँग्रेसच्या कार्यालयावर हे सर्व पदाधिकारी जात होते। मात्र या रेल्वे स्टेशन परिसरामध्येच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। यावेळी आपण बघताय की कार्यकर्ते जे आहेत ते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त अशा प्रतिक्रिया देत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। एकूणच बघायला गेलं तर दुसरीकडं काँग्रेसच्या वतीनं देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी केली होती। काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि आता देखील संपूर्ण काँग्रेस कार्यालय ते रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी भाजपचे नगरसेवक असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते असतील यांना आता शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने यावेळी करण्यात आलेले आहेत। साहेब काय सांगाल, आज आंदोलन करताय? एका बाजूला न्याय व्यवस्थेनं न्याय द्यायची भूमिका देशाचे पंतप्रधान जे आंदोलन चाललंय त्याला योग्यरित्या तपास करून विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेणारं सरकार हे न बाजूला विचारात घेता जाणून बुजून एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांच्या घरावरती मोर्चा काढणं जे लोकशाहीच्या विरोधात आहे। संविधानानं जो अधिकार दिला आहे, जो विषय दिलेला आहे, जो मांडण्याचा संसदेमध्ये अधिकार असताना सुद्धा एका बाजूला देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करणं, एका बाजूला सरकारच्या विरोधात हे करणं, पण ज्या पद्धतीनं देशामध्ये इतर राज्यांमध्ये ज्या घटना घडल्या याचा विचार न करता जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या आडानं हे पंतप्रधानांवरती किंवा भारतीय जनता पार्टी एनडीएवरती हे आरोप करणं हे चुकीचं आहे। आज आम्ही याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला होता। याचा आम्ही निषेध करतोय। लोकशाही पद्धतीने संविधानाचा जो अधिकार दिला त्या पद्धतीने त्यांनी लढावं ही आमची मागणी आज या ठिकाणी आहे। काय सांगाल? सर्वप्रथम तर राहुल गांधीजी यांचा मी निषेध करते। आज खरं तर भारताला मिळालेले आदर्श कर्तृत्ववान पंतप्रधानजी यांच्या राहत्या निवासस्थानी अशी पहिल्यांदाच घटना घडलेली आहे की अशा पद्धतीने राहुल गांधीजींनी कृत्य केलेलं आहे। खरं तर आज भारतानं ज्या पंतप्रधानांना मान्यता दिली आणि एक नव्हे तर अनेक वेळा भारताचे ते पंतप्रधान झाले, खरं तर राहुल गांधीजींनी भारताचा विकास किंवा भारतातील नागरिकांच्या काय समस्या आहेत याच्याकडे लक्ष द्यावं। मी एक महापौर म्हणून त्यांचा निषेध करते। एकूणच या सर्व घडामोडीमुळे या संपूर्ण परिसरात सध्या तरी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर।